अरे संजा, पाडवा जवळ आलाय, घरात खूप काम बाकी आहे ती. आणि पोराला नवीन कापडं पण आणली नाहीस अजून. मांडगा आणायचाय, कधी करणार सगळी कामं? हो आई, करतो सगळी कामं मी. आजी ही गुढी का उभारतात हो? अरे बाळा, गुढीपाडवा म्हणजे आपलं नववर्ष रे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. भगवान राम रावणावर जिंकून आले म्हणून गुढी उभारतात. तसंच ब्रह्मदेव यांनी सृष्टी निर्माण केली असं मानलं जातं. गुढी म्हणजे विजय, यश आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक. दुसऱ्या दिवशी बाबा जंगलात गेला. पाडव्यासाठी लांब हिरवा बांबू घेऊन आला. गर्दीतून वाट काढत बाबा आपल्या लेकरासाठी, आईसाठी आणि आजीसाठी मनापासून कपडे निवडत होते, कारण त्यांच्या प्रत्येक निवडीत कुटुंबासाठीचं प्रेम दडलं होतं. आई घराच्या कोपऱ्यातील जाळं आणि धूळ साफ करत होती. एक एक करून सगळं स्वच्छ होत होतं. आईने जमीन शेणानं सारवून घराला नवसंजीवनी दिली. मातीने भिंती नव्याने लिपल्या. घराला एक ताजेपणा आणि उबदारपणा मिळाला. आई अंगणात बसून भांडी घासत होती. एक एक करून सगळी भांडी स्वच्छ चमकत होती. थकवा होता, पण मनात समाधान होतं, कारण घर पाडव्याच्या स्वागतासाठी तयार होतं. आईने सगळी भांडी स्वच्छ करून कपाटावर नीट मांडली. घराचा प्रत्येक कोपरा चमकत होता. शेणाने सारवलेली जमीन, मातीने लिपलेल्या भिंती, सगळंच अगदी टापटीप आणि सुंदर दिसत होतं. गावातली ती शांत सुंदर सकाळ उजाडली. तर कोणी दिवसाची सुरुवात करत होतं. साधं पण मनाला भिडणारं ते गावचं. आई चुलीवर प्रेमाने पुरणपोळी बनवत होती. त्या प्रत्येक घासात आईचं प्रेम आणि सणाचा आनंद भरलेला होता. आईने अंगण स्वच्छ करून सुंदर रांगोळी काढली. चौकटीच्या दोन्ही बाजूंना शेणाने पाडवे काढून त्यामध्ये कडुलिंबाची पाने आणि चण्याची डाळ खोचली. आईने नैवेद्याचं ताट प्रेमाने सजवलं. देवापुढे ठेवून मनापासून प्रार्थना केली. पाडव्याची ती शुभ सकाळ. घरभर आनंद आणि उत्साह पसरला होता. बाबा आणि आजीने मिळून गुढी उभारली. विजय, आनंद आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक. आईने नैवेद्याचं ताट घेऊन मनापासून प्रार्थना केली. हे प्रभू, तुमच्या घरी गुढीपाडवा कसा साजरा करता? हो, कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या आठवणी शेअर करा. होय, शेअर करा.